अगदी 2 दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिलेली की 48 तासात होर्मुझ उघडलं नाही तर इराणचे ऊर्जा प्रकल्प बर्बाद करून टाकीन। त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक यू टर्न घेतला। ते म्हणाले की इराणसोबत डीलसाठी चर्चा सुरू आहेत। माझी स्वतःची इराणच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा झाली आहे। युद्ध कधीपर्यंत थांबणार याबद्दल ट्रम्प ठोस काहीच सांगत नाहीयेत। त्यांनी पुढचे 5 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही असं सांगितलंय। इराणने मात्र ट्रम्प यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत। अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचं इराणचं म्हणणं आहे। इराणी मीडिया ट्रम्प यांची खिल्ली उडवत आहे। इराण युद्ध सुरू झाल्यानंतर स्वतः ट्रम्प यांनी इतक्या वेळा पलटी मारली आहे की खरं काय खोटं काय हा लोकांच्या मनात प्रश्न आहे। ट्रम्प अचानक असं का बोलतायत हा प्रश्न निर्माण होतो। चर्चा सुरू जरी असली तरी त्यांनी ती सार्वजनिक का केली, इतकी घाई का केली? सामान्य जेव्हा 2 देशांमध्ये युद्ध सुरू असतं तेव्हा बॅक चॅनल चर्चा सुरू असते, पण जोपर्यंत कुठलीही घोषणा होत नाही तोपर्यंत कुठलाही देश असा खुलासा करत नाही। युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोप अशा 2 पार्टी आहेत। युद्ध रोखण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत। युद्ध सुरू असताना बॅक चॅनल चर्चेची कुठलाही देश माहिती देत नाही। इराण युद्धात अमेरिका आणि इस्रायल हे 2 देश आहेत। अमेरिका म्हणतेय की इराण सोबत डीलवर त्यांची चर्चा सुरू आहे। इराण चूप आहे। इस्रायल सुद्धा यावर काही बोललेला नाही। इराणने या युद्धात आपले सुप्रीम लीडर तसंच अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना गमावलं आहे। इराण अशी डील का करेल ज्यात त्यांच्यासाठी काही नाही? ट्रम्प तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा असे दावे करत असावेत किंवा इराणवर नव्याने हल्ले चढवण्यासाठी त्यांना थोडा वेळ हवाय। या युद्धामुळे ट्रम्प यांच्यावर मायदेशात दबाव आहे। तसंच युद्धाचा खर्च हे सुद्धा ट्रम्प यांच्या यू टर्न मागे एक कारण असू शकतं। 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला करण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या युद्धनौका इराण जवळच्या समुद्रात तैनात केल्या। दुसऱ्या बाजूला डीलसाठी त्यांची चर्चा चाललेली। डील होईल अशी शक्यता वाटत होती। त्याच वेळी अचानक अमेरिका इस्रायलच्या फायटर जेट्सनी इराणवर हल्ला चढवला। आता ताज्या माहितीनुसार USS बॉक्सर, USS पोर्टलँड, USS कॉमस्टॉक, USS न्यू ऑर्लियन्स आणि USS त्रिपोली या युद्धनौका इराणच्या दिशेने जात आहेत। या काही सामान्य युद्धनौका नाहीत। या युद्धनौकांवर स्पेशल मरीन कमांडोज तैनात आहेत जे कुठलंही कठीण समुद्री ऑपरेशन्स करण्यासाठी सक्षम आहेत। इराणच्या ताब्यातील बेटं किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुरक्षित करण्यासाठी हे मरीन कमांडो स्पेशल ऑपरेशन्स करू शकतात। ते इथे येईपर्यंत अमेरिकेच्या नौदलाला इराणकडून कुठलाही धोका निर्माण होऊ नये हा सुद्धा अमेरिकन रणनीतीचा भाग असू शकतो।